हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण अगदी नवीन अशी रेसिपी फ्रूट कोकोनट पुडिंगची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर पुडिंगसाठी लागणार आहे आपलं नारळाचं दूध. त्यासाठी मी एक नारळ फोडून घेतलेला आहे, त्याचं पाणी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. खोबऱ्याची छान पाट काढून त्याला बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीने. आता त्यामध्ये टाकणार आहे मी नारळाचं पाणी आणि छान मिक्सरमधून फिरून घेणार आहे. बारीक असं फिरून घ्यायचं आहे. एका मोठ्या बाउलवर मी छान चाळणी ठेवली होती आणि त्यामध्ये मस्तपैकी चाळून घेणार आहे मिश्रण बघा. मी अशा पद्धतीने दूध काढलं होतं. ही सप्टाई चाळणी आहे, जे आपण मैदा वगैरे चाळतो ना, त्या बारीक चाळणीने आपण चाळून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वच्छ कापडामध्ये टाकून पण छान दूध काढून घेऊ शकता बघा. छान मस्त दूध काढून घ्यायचं आहे, मी तुम्हाला दाखवते. नंतर जे चाळणीमध्ये उरलेला चोथा आहे खोबऱ्याचा, याला परत एकदा मी मिसळून फिरून घेणार आहे बघा. तर हा चोथा मिसळून टाकून त्यामध्ये मी साधं पाणी टाकलं आहे थोडंसं आणि त्याला मस्त मिसळून फिरून घेणार आहे बघा. आता परत त्याचं चाळून घेणार आहे, ते दूध मी काढून घेणार आहे बघा. मस्त घट्टशीर कोकोनट दूध तयार होतं बघा घरीच. आता याला काय करणार आहे माहिती आहे का, मस्त मोजून घेणार आहे. तर मी यासाठी एक वाटी घेतली होती, मोठी वाटी आहे ही. तर तुम्ही तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल असेल तुम्ही त्यांना मोजून घ्या. तर हे भरलं होतं 1.5 वाटी दूध. आता त्यानुसार मी त्यामध्ये साखर टाकणार आहे बघा. त्यामध्ये मी साखर टाकली होती अर्धी वाटीच्या पण थोडंसं कमी, कारण की जे दूध होतं नारळाचं ते छान गोड होतं आणि जे वापरणारे फ्रूट्स होते ते पण छान गोड होते. आता त्यामध्ये टाकणार आहे मी 1.5 चमचा कॉर्नफ्लावर, कारण की आपलं दूधही छान मस्तपैकी घट्ट करून घ्यायचं आहे बघा. आणि आपल्याला ते व्यवस्थित हलवायचं आहे. मंद आचेवर प्रोसिजर करायची आहे. कंटिन्युअसली हलवायचं आहे. यामध्ये कुठलंच लम्स नसले पाहिजे बघा. मी कुठलाच व्हिडिओ स्किप केला नाही आहे बघा. दूध असं लगेच घट्ट होतं छान बघा. मस्त आपलं घट्ट करून घ्यायचं आहे. थोडा अगदी 2 मिनटातच मस्त घट्ट व्हायला लागतं बघा हे दूध. दूध छान आपला घट्ट करून घ्यायचं आहे बघा. आणि छान दूध घट्ट झालं की आपण गॅस बंद करून घेणार आहे. याला खाली उतरून घेणार आहे आणि मस्तपैकी थंडगार करणार आहे याला. पूर्ण थंड झालं की आपण यामध्ये फ्रूट्स टाकणार आहे. तर फ्रूटमध्ये मी घेतला आहे डाळिंब, केळी, पेरू आणि सफरचंदाच्या मस्त बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे. तुम्ही यासोबत द्राक्ष, चिक्कू किंवा ड्रॅगन फ्रूट्सचा वापर करू शकता. स्ट्रॉबेरीचा पण वापर करू शकता बघा. हे मस्तपैकी फ्रूटचे तुकडे मी टाकून घेतलेले आहे. त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. वाटलं तुम्ही या स्टेजला पण हे छान खाऊ शकता. इतकं टेस्टी लागते. तुम्ही या स्टेजला पण खाल्लं तरी पण, नाहीतर तुम्ही याला मस्तपैकी सेट करून घ्या. मग आता हे मिश्रण मी टाकलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्याला मस्त झाकण ठेवून रेफ्रिजरेटरमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं बघा. 2 ते 3 तासापर्यंत मी सेट व्हायला ठेवलं होतं बघा. दाखवतो तुम्हाला मी काढून. तर मस्तपैकी आपलं फ्रूट कोकोनट पुडिंग तयार झालेलं आहे. टेस्टला एक नंबर लागते. अगदी सोपी अशी रेसिपी. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.